नेहा हिरेमठच्या मारेकरीस फाशीची शिक्षा द्या, निलंगा। कर्नाटक राज्यातील हुबळी येथे झालेल्या नेहा हिरेमठच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निलंगा येथील लिंगायत समाज व जंगम समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचे एकतर्फी प्रेमातून MBAची परीक्षा देऊन घरी जात असताना नराधम संशयित आरोपी फैयाज याने तिच्यावर हल्ला करत तिचा खून केला। या निर्घृण हत्येचा निलंगा येथील संगम समाज व लिंगायत समाजाच्या वतीने निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन देण्यात आले। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनावर पत्रे सूर्यकांताप्पा, पत्रे शिवाजी अप्पा, रेशमे गुरुजी, माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळळे, श्रीशैल्या बिराजदार, काशीनाथ अप्पा आगरे, दिलीप स्वामी, सुमनताई डांगे, प्रकाश पटणे, सिद्धू अप्पा सोरडे, रत्नेश्वर गताटे, इंजी, मारुती कस्तुरे, ॲडव्होकेट अमर हत्ते, संतोष सोरडे, महेश शेटकार, कैलास मठपती, कल्पक गरीबसे, नागनाथ सोरडे, संजय स्वामी, आकाश स्वामी, बश्वराज मठपती, विवेक महाराज स्वामी, बाबूराव बावगे, सोमनाथ पाटील, NR स्वामी गुरुजी, वीरभद्र अप्पा सोरडे, प्रकाश स्वामी, प्रशांत सोरडे, कमठाणे संगय्या, सोमनाथ स्वामी, रमाकांत कोळणे, ॲडव्होकेट वलांडे, दिनेश कुडुंबले, नीला परमेश्वर, संतोष स्वामी, कुमार स्वामी, राजकुमार नीला, शिवाजी भुरके यांच्यासह अनेक जणांच्या स्वाक्षरी आहेत। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अखिल भारतीय छावा मराठा संघटनांच्या वतीने वैभव गोमसाळे सह पदाधिकारी यांनी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। निलंगा शहरात अशा पद्धतीची घटना घडू नये म्हणून पोलिसांनी स्पेशल पथकांची नेमणूक करून शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व महिलांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारीच्या वतीने नायब तहसीलदार RK कराड यांनी निवेदन स्वीकारले। कर्नाटक येथील हुबळी तालुक्यातील या ठिकाणी घडलेली ही निषेधार्ह घटना, या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी निलंगा शहरातील व परिसरातील सर्व लिंगायत समाज व जंगम समाजाचे बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध नोंदवत आणि यानंतर अशा पद्धतीची घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी म्हणून निवेदन या ठिकाणी देण्यासाठी सर्व बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। या घटनेचा तीव्र शब्दात त्या ठिकाणी निषेध नोंदवत जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा व्हावी त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देण्यात आले। सर्वप्रथम जय शिवराय। कर्नाटकात येथील झालेली घटना एक निषेधार्ह घटना आहे। ही घटना नंतर कधी होऊ नये, आपल्या कर्नाटकातून दुसऱ्या कोणत्याही राज्यात घटना पोहोचू नये हे अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आज आम्ही डिप्टी कलेक्टर निलंग्याचे निवेदन देत आहे आणि त्या योग्य ही कारवाई कोणतेही हे असू दे कठोर शिक्षा त्या व्यक्तीस हो ही आमची अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे निवेदन आहे आणि योग्य कारवाई नाही झाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे कर्नाटक सरकार जाहीर इशारा आहे की तुमच्या एकही गाड्या महाराष्ट्राची विद्यार्थी नाही यांच्या समजा कारणीभूत कर्नाटक सरकार आहे। मोबाईल सायलेंट। कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून जो हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी निलंगा तालुक्यातील जंगम समाज व लिंगायत समाज यांच्यामार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडं। तर या ठिकाणी आम्ही सर्व बांधवांनी या घटनेचा निषेध करत असून अशा घटना परत आपल्या भागात किंवा आपल्या प्रांतामध्ये शहरामध्ये होऊ नयेत यासाठी हे निवेदन दिलेले असून या अशा घटनांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने याबाबतची व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात येते। कर्नाटकातील हुबळी येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या कुमारी नेहा हिचा तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या फैयाज नावाच्या नराधाम युवकाने एकतर्फी प्रेमातून तिची निर्घृण हत्या केली। या हल्ल्याचा आम्ही समस्त निलंगा येथील लिंगायत समाज व जंगम समाज बांधवांच्या वतीने निषेध करतो आणि या नराधामास या हत्येची केस शासनाने फास्ट कोर्टात चालवून या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी
अशी मागणी समस्त लिंगायत समाज व जंगम समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। त्या पद्धतीचं निवेदन आज उपविभागीय अधिकारी निलंगा यांना समस्त लिंगायत व जंगम समाज बांधवाच्या वतीने देण्यात आले। हुबळीच्या नेहा हिरेमठ ज्याची ते नराधामाने हल्ला केलेला आहे, तर अशी हल्ली होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी हिरेमठला